Hello, hello. This is the My Artifact episode number 16, uh, 11, 16, 11. Yes, 1611. आजची तारीख आहे 16 जुलै 2019. आता वाजले रात्रीचे 12:41. काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड केला नाही, सो आपण पहिले कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करू. काल तो आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड का नाही केला? काल यासाठी मी आर्टिफॅक्ट एपिसोड नाही केला कारण काल माझ्यासोबत खूप दिवसांनी कोणीतरी मला असं बोललं, खूप दिवसांनी मला कोणतरी शिव्या दिल्या आणि त्यामुळे मी काफी अपसेट होतो. का शिवा दिला म्हणजे कोणीतरी, कोण दिला, कशाबद्दल? माझ्या वडिलांनी एक प्रकारे सांगितलं होतं की बाबू गव्हर्नमेंटकडे जॉब कर. बट मी कसं, आता मी थोडंसं वडिलांच्या पर्स्पेक्टिव्हनी सांगण्याचा प्रयत्न करतो, देन इथे माझा पर्स्पेक्टिव्ह इथे सांगतो. ओके, सो माझ्या वडिलांना एक प्रकारे मुलाचं करिअर कसं पाहिजे, तर मुलांचं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे. आणि मुलगा हीच इच्छा आहे की मुलगा काही नाही, मुलगा फक्त त्याचं ग्रॅज्युएशन झालं, त्याचं BE झालं की त्याच्यानंतर त्याचा कोणत्या गव्हर्नमेंटमध्ये जॉब लागला पाहिजे आणि तेही वयाच्या 25-26व्या आतमध्ये जॉईनिंग झालं पाहिजे. म्हणजे मग बाबा एक प्रकारे म्हणजे त्यांच्या मताने की आता मुलाचं लग्न वगैरे करून मग एकदम सगळं काही मग सेटलमेंट करू, एव्हरीथिंग इज गोइंग रिअली मच फाईन. सो अशा पद्धतीने त्यांचा विचारसरणी आहे. बट कसं आहे की माझं ग्रॅज्युएशन नाही झालं आणि मी गव्हर्नमेंट जॉब नाही, प्रायव्हेट जॉब करून राहिलो आहे. आणि प्रायव्हेट जॉबमध्ये करून तरी किती कमवणार आहे, कारण तुझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट नाही. सो इट जस्ट लाईक माझ्या वडिलांना एक प्रकारे भीती आहे की हा इथे स्टक होऊन जाईल, हा इथे जास्तीत जास्त पैसे किती कमवणार, 20-25 हजार रुपये बस, जास्त त्याच्यापेक्षा कमवणार शकत नाही कारण याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट नाही. सो बेसिकली माझ्या वडिलांना एक प्रकारे भीती आहे की हा आयुष्यभर असाच राहील, याला समोर असं काही भेटणार नाही आणि समोर कंपनी पुढे मागे काही बंद वगैरे पडली किंवा हे झालं तर मग देन त्याच्यानंतर काय. सो खूप मोठे प्रॉब्लेम्स आहे असं वडिलांना वाटते की समोर खरंच प्रॉब्लेम आहे. सो बेसिकली मग त्यांना असं वाटून राहिलं की मुलांनी गव्हर्नमेंटकडे प्रिपेअर करायला पाहिजे, रेल्वेची एक्झाम वगैरे द्यायला पाहिजे. सो हा त्यांचा उद्देश आहे. आता मी माझा पर्स्पेक्टिव्ह सांगण्याचा प्रयत्न करतो की त्यांना माहित नाही ऍक्च्युली की व्हॉट इज एक्झॅक्टली आय हॅव प्लॅन फॉर माय फ्युचर. मी माझ्या फ्युचरसाठी कोणता प्लॅन केला हे त्यांना माहित नाही. युजली मी प्लॅन केला की इथे नागपूरमध्ये 1 वर्ष जॉब करायचा, त्याच्यानंतर एक्सपिरियन्स घेऊन पुण्याला जायचं आणि त्याच्यानंतर पुण्यात जॉब करायचा, सोबत फिल्म स्कूल तिथे जॉईनिंग करायचं आणि त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची कसं काय असते आणि एक प्रकारे फिल्म करिअर स्टार्ट करायचं आणि तिथून आपलं करिअर स्टार्ट होईल, करिअर फिल्म बद्दल. आणि त्याच्यानंतर समोर गोष्टी क्लिअर अप होत जाईल. आणि या सर्व गोष्टीसाठी मला ग्रॅज्युएशनची गरज नाही, या सर्व गोष्टीसाठी ग्रॅज्युएशनची गरज आहे, ऑफकोर्स प्रत्येक गोष्टीमध्ये ग्रॅज्युएशनची गरज आहे. बट राईट नाव मी ग्रॅज्युएशनकडे फोकस करून मी माझा वेळ वाया घालवू शकत नाही. जर मला खरंच तेव्हा गरज राहील तेव्हा मी काही ना काही फिगर इट आउट करेल, समथिंग लाईक दॅट. बट राईट नाव मला या सिच्युएशनवर फोकस करायचं आहे की मला एक प्रकारे फिल्म करिअरकडे वळायचं आहे आणि दॅट्स वाय मी त्याच्यावरच फोकस होऊन राहिलोय. सो आता हे मी वडिलांना कसं काय समजू. आणि वडिलांसाठी एक गोष्ट खूप हे आहे की मी नेहमी फिल्म करिअर वगैरे असं काढलं की त्यांना असं वाटतंय की मुलगा एक प्रकारे वाईट मार्गाकडे चाललाय. हे फिल्म करिअर वगैरे हे साऱ्या गोष्टी काही एकदम स्वप्नातल्या गोष्टी आहे, कधी कोणाच्या पूर्ण होत नाही वगैरे, अशा ऑल दिस थिंग्स. सो आय नो बॅट. आणि कसं आहे की मला पण याच्यावर म्हणजे कसं आहे की मला कसं आतून एक प्रकारे फिलिंग्स आहे की मी समोर जाऊन सक्सेसफुल होणार आतून एक प्रकारे. म्हणजे बाय एक्सटर्नल मी असं फारसं काही करून नाही राहिलोय, बट इनसाइड मी टेलिंग मी दॅट की युअर फ्युचर इज इन टू दी करिअर. दॅट्स वाय मी एक प्रकारे बायनरी कोड कशी काय लिहिली यार, व्हाय बायनरी कोड मी माझ्या माइंडमध्ये बार बार रिपीट का करतो, व्हाय. मी त्याच्यानंतर स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर माझ्या डोक्यामध्ये रिपीट काय करतो. त्याच्यानंतर मी अवतार द लास्ट एअर बेंडरचे मूवी सिरीज आहे ते मी डोक्यामध्ये कशाप्रमाणे इन्व्हॉल्व्ह करतो, व्हाय मी हे का करतो. कारण हे माझ्यामध्ये ऑलरेडी आहे. मी असं काही एकदम ठरवून नाही ठेवलं होतं की मी बायनरी कोड बनवीन या उद्देशाने मी स्क्रिप्ट लिहितो. नो 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 नो. माझ्या डोक्यामध्ये एक प्रकारे कथा आली, त्या कथामध्ये हळूहळू पात्र जुळत गेले, हळूहळू कॅरेक्टर, हळूहळू सीन्स, इमोशन्स आणि त्याच्यानंतर सारे कॉन्सिक्वेन्सेस जुळत गेले. आणि त्याच्यानंतर एक
समहाऊ गलतीने एक प्रकारे फिल्म बनल्यात गेली आणि त्याच्यानंतर एक गलतीने एक स्क्रिप्ट बनली आणि ज्याच्यावर मला असं वाटून राहिलं की याच्यावर एक चांगली फिल्म बनली पाहिजे. दॅट्स इट. म्हणजे असं माझं असं एकदम जेन्युन असं फिलिंग नव्हती का मला एकदम फिल्म करिअर कडे जायचं होतं. नो नो नो, इट जस्ट लाईक मी असं काय एकदम ठरून नव्हतं की मला इथे जायचं आहे. नो, इनसाइड इन माझ्या आतमच एक प्रकारे असं होतं समथिंग, काही ना काहीतरी जे मला सांगत होतं की यू आर इन दॅट आणि त्यासाठी तुला आतापासून प्रिपरेशन करायची आहे आणि आतापासून तू थोडा बहुत विचार करायला सुरुवात कर. सो दॅट्स वाय एम डुईंग इट. युजल मी बायनरी कोडच्या हार्डली 15-16 सेगमेंट्स वगैरे लिहिले असेल, तेही फक्त हे आहे म्हणून. त्याच्यानंतर स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर ते सगळं डोक्यात आहे. त्याच्यानंतर अवतार द लास्ट टाइम मध्ये तेही सगळं डोक्यात आहे. ऑल दीज थिंग्स इन इन माय हेड. या आणि हे मी आता या साऱ्या गोष्टी ते एकदम फिल्म मेकर बनल्यानंतरच या साऱ्या गोष्टी डिझाईन कराव्या लागते ना. नाही, बट मी हे अगोदरच केलं. आय डोंट नो व्हाय. यासाठी मी काय एकदम ठरवून नाही ठेवलं होतं. आणि दॅट्स वाय मला असं वाटलं की खरंच याच्यामध्ये आपलं करिअर आहे आणि याच्यामध्ये आपण काही ना काही करू शकतो. पण स्वतःमध्ये एक प्रकारे कॉन्फिडन्स असला पाहिजे. आपण या साऱ्या गोष्टी अचीव्ह करू शकतो. मग म्हणून मी या गोष्टी मागे लागलो. दॅट्स वाय त्यामुळे मला असं रिअलाइज झालं की आफ्टर सम टाइम नंतर रिअलाइज झालं की खरंच मी एक प्रकारे फिल्मसाठीच बनलेलो आहे. सो आता मी हे गोष्ट प्रत्येकाला पटवून सांगत नाही. युजली मी सांगायचं असेल तरी मी प्रॉपरली सांगत नाही, कारण प्रत्येक लोक जज करतात यार. कारण एक प्रकारे फिल्म करिअर वगैरे म्हणलं का एक प्रकारे लोक एक प्रकारे बहुत अजीब दृष्टीने पाहतात. कारण फिल्म इज नॉट अ करिअर. एक काहीतरी स्पेसिफिक लोकांसाठी एक प्रकारे एक प्रकारे स्वप्नाचं घर आहे आणि तिथे फक्त काही स्पेसिफिक लोकच जातात, असं लोकांची विचारधारणा आहे. बट आता काय, आता मी प्रत्येकाला समजून सांगू शकणार नाही की हे असं आहे तसं आहे तसं आहे. कोणी लोक समजून घेतात, कोणी समजून नाही घेत. कारण ही एक अशी गोष्ट आहे जोपर्यंत आपण आतमध्ये पाहत नाही तोपर्यंत रिअलाइज होत नाही का खरंच ऍक्च्युअल मध्ये असते. म्हणजे इट वॉज लाईक दॅट की तुम्ही बुर्ज खलिफा कधी बघितला नसेल बट तुम्हाला विश्वास तर आहे ना. दॅट इज दॅट. आता समजा जर बुर्ज खलिफा आहे म्हणजे मानून घे भूत आहे. आता काही लोक विश्वास ठेवतात, काही लोक विश्वास ठेवत नाही. आता जे लोक विश्वास ठेवतात कशामुळे, कारण ते लोक त्या गोष्टीसोबत इंटरॅक्ट करतात त्यामुळे त्यांना माहित आहे की भूत वगैरे असतात. जे लोक त्याच्यासोबत इंटरॅक्ट होत नाही त्यांना वाटत नाही, त्यामुळे त्यांना काय असं फरक पण पडत नाही की भूत असतात नसतात. आणि माझ्यामध्ये पण हेच आहे की भूत वगैरे नसतात. इट ऑल दिस थिंग्स इज काइंड ऑफ लाईक रिली स्टुपिड. सो एक प्रकारे वे ऑफ व्हिज्युअलाइजचा पर्स्पेक्शन आहे की आपण कोणत्या गोष्टीने कशाकडे बघतो. समजा जर ती गोष्ट आपल्या मनात आहे तर आहे, आपल्या मनात ती गोष्ट नाही आहे तर म्हणजे ती एक्झिस्ट नाही करत. दॅट इज द थिंग. माझ्या वडिलांच्या मनामध्ये एक गोष्ट नेहमी दडून आहे की ऍज अ फिल्म मेकरकडे जाणारे लोक हे साधारण लोक नसतात. ते एक प्रकार खूप मोठी मोठी लोक असतात तरच ते तिथे त्या स्टेजवर जातात. अदरवाईज असं कोणी जात नाही. आणि नेहमी जो कोणी असं जातो ही वॉज लॉस्ट. सो आता प्रॉब्लेम तर आहे बट आय डोंट नो हाऊ शुड आय फेस इट. राईट नाव मी वडिलांच्या नजरेत थोडस कमी उतरलो आहे असं मला वाटून राहिलंय. बट राईट नाव माझ्यासाठी हेच एक पंक्च्युएशन आहे. माझ्यासाठी हेच एक खूप मोठं स्पिरिट आहे राईट नाव. कारण सांगू की मला नाही का कोणती गोष्ट नाही का जेव्हा कठीण राहते ना, जेव्हा सगळेजण शिवा देतात तेव्हाच ती माझ्या मनात लागते आणि तेव्हाच मी त्या गोष्टी मागे धावतो का हा खरंच आता या लोकांना पटवून द्यायचं आहे की मी आता कोण आहे आणि काय. दॅट इज द थिंग. सो बेसिकली जे होऊन राहिलंय म्हणजे वडिलांनी मला थोडासा सांगण्याचा प्रयत्न केला वगैरे की तुझं फ्युचर कसं होईल, सावध तू असाच चालत राहिला तर तुझा फिल्म करिअरकडे वळत राहिला तर यू विल नेव्हर बी सक्सेड अँड यू लॉस्ट युअर लाईफ वगैरे ऑल दिस थिंग्स. तर वडिलांनी सांगितल्या सर्व गोष्टी. सो आता काय याच्याबद्दल काय कशाप्रमाणे होऊ शकते राईट नाव, कशाप्रमाणे होऊ शकते हे आपल्या मध्ये आहे ना. आपण याच्यावर काय करतो हेच डिपेंड करते. मला याच्यावर विश्वास आहे आणि मी याच्यावर नेहमी फोकस राहील. दॅट इज द थिंग. पण मार्ग मी जो डिसाईड केला होता तो मार्ग अजूनपर्यंत क्लिअर अप होऊन राहिला नाही. मी 1 वर्षानंतर पुण्याला जायचं ठरवलं होतं. आता 1.5 वर्ष होऊन राहिलंय मी अजूनपर्यंत पुण्याला गेलो नाही. सो खूप साऱ्या गोष्टी फिगर आउट करायच्या आहे. म्हणजे अजूनपर्यंत मी पुण्याला गेलोच नाही तर मी गोष्टी सुरुवात करू हे नाही करून राहिलं का मी सगळं सोडसाड करून जाऊ. कारण सोडसाड करून वडिलांना पैसे मागितणं, आता फक्त त्यातून एक गोष्ट रिअलाइज झाली कालच्या वादामधून. मला एक गोष्ट रिअलाइज झाली का आता मी वडिलांकडे पैसे कधीही नाही मागू शकत. येस, दॅट इज द वन थिंग. आता ही फ्युचरची गोष्ट, समोर कसं काय ब्राईट होईल वगैरे कशाप्रमाणे या साऱ्या गोष्टी तर कॉमनच आहे. वडील नेहमी शिवाय देतात गव्हर्नमेंट जॉब्स वगैरे घे, असं कर तसं कर, फ्युचर सिक्युअर कर वगैरे वगैरे.
बट काल एक गोष्ट रिअलाइज झाली यार, जे की मला पहिल्यांदाच माहित पडली. काल एक अशी गोष्ट झाली की राईट नाऊ मी आता वडिलांना पैसे नाही मागू शकत. हे बहुत मोठा प्रॉब्लेम आहे. या बहुत मोठा प्रॉब्लेम नाही म्हणजे राईट नाऊ यस, म्हणजे आता अशी सिच्युएशन झाली की आता मी वडिलांना पैसे नाही मागू शकत. या म्हणजे आता मला गरज वगैरे असन, म्हणजे आता काय मी कसं एक प्रकारे मला फारशी गरज वगैरे नव्हती त्यामुळे वडिलांना पैसे मागत नव्हतो या. बट आतमध्ये अशी फिलिंग होती का मला समजा जर काही पाहिजे ना तर मी वडिलांना कॉल करू शकतो, बाबा मला पैसे पाहिजे, पैसे द्या. मग बाबा दुसऱ्या टप्प्यात फटसे पैसे पाठवून देईल या. बट आता तसं नाहीये या. आता मी पैसे कधीही नाही मागू शकत. सो जर मला प्रॉब्लेम झालं किंवा हे झालं तर मला उधारी काढावं लागेल कोणाकडून या. बाबू विशाल पैसे पाठव रे, बाबू प्रशिक पैसे पाठव रे यास. कारण सांगू हे कसं आहे की आता मी वडिलांना खरंच पैसे नाही मागू शकत. सो हा प्रॉब्लेम आलाय. तर काल ही गोष्ट रिअलाइज झाली अँड दॅट आय फील रिअली सॅड अबाउट इट अँड दॅट इज द ट्रूथ या. प्रत्येक जण एक प्रकारे अशी स्टेज येते जेव्हा नाही का आपण आई वडिलांना पैसे मागू शकत नाही आणि दॅट इज द स्टेज आय फेस इट आणि हे रिअलाइज झाले. सो आता मी थोडस माझे जे काही आहे पैसाचा जो काही उद्ध्वस्त होऊन राहिलाय तो मी एक प्रकारे कॉशियसली घेईन. प्रत्येक गोष्टी समजून घेईन का खरंच त्या गोष्टीची गरज आहे का नाही आहे ना, तरच ती गोष्ट विकत घेईन, अदरवाईज ती घेणार नाही. अनदर थिंग इज दॅट की मी पैसे सेव्ह करायला तयार करून राहिलोय. या मागच्या महिन्यापासून सुरुवात केलं आणि मागच्या महिन्यातून मी किती सेव्ह केले होते मागच्या महिन्यात. राईट नाव माझ्यापाशी ते ग्रो ऍप आहे एक प्रकारे. ग्रो ऍप म्हणजे ही ऍप आहे जशी SIP त्याच्यानंतर म्युच्युअल फंड्स वगैरे या सर्व गोष्टीवर आपण पैसा इन्व्हेस्ट केला की आपल्याला हाय रिटर्न्स वगैरे येतात. सो ऑल दिस थिंग. सो आतापर्यंत मी मागच्या महिन्यात हे सुरू केलं होतं आणि मागच्या महिन्यात मी किती पैसे जमा केले हे बघ. माझे करीब इन्व्हेस्टेड व्हॅल्यू 6,000 रुपये इन्व्हेस्ट केले वाटते मी. दॅट इज अ रिअली गुड थिंग. 1,000 रुपयाची SIP आहे माझी. ओके. आणि त्याच्यानंतर 2 वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यामध्ये 5,000 रुपयाची एक वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यानंतर 3,000 रुपये देन 2,000 रुपये. सॉरी 3,000 रुपयाची आहे देन 2,000 रुपयाची आहे. सो इट इज काइंड ऑफ लाईक अ रिअली गुड या. सो हो. आणि मला आता दिसून राहिलंय की बॅलन्स युनिट वॉज 17.73. दॅट मीन्स या काइंड ऑफ लाईक कमवून राहिलोय या 5,003 रुपये आतापर्यंत. चांगली गोष्ट आहे. सो असेच पैसे सेव्ह करत राहा. मी असे याच्यात काऊन सेव्ह करून राहिलो कारण हे पैसे कसं आहे आता SIP मध्ये टाकलं. SIP मध्ये टाकलं तर प्रॉब्लेम काय आहे की समजा जर आपण 5,000 रुपये टाकले तर 5,000 रुपये SIP टाकतो म्हणलं मंथली तर प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये. तर हू नोज आज जमून राहिलाय पुढल्या महिन्यात नाही जमेल. सो तेव्हा पैसे कुठून आणेल मी. सो इट जस्ट लाईक मी वन टाइम मध्ये टाकतो. तर आता मग त्याच्यानं दुसरा ऑप्शन आहे ते वन टाइम इन्व्हेस्टमेंट. वन टाइम इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय एका वर्षासाठी तुम्ही पैसे जमा ठेवा दॅट्स इट. बट प्रॉब्लेम हे आहे का मी आता पैसे जमा केले मला उद्या गरज पडली तर मग व्हॉट विल हॅपन. सो मग मी काय केलं आहे की एक प्रकारे स्मार्ट सेव्ह नावाचं ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही नाही का पैसे जमा करा. ओके. आणि समजा तुम्हाला गरज आहे तर तुम्ही रिटर्न तुम्ही एक प्रकारे वापसून मागू शकता. बट यासाठी नाही का ऍटलिस्ट 2 किंवा 3 दिवस लागते. 2-3 दिवसात तुमचे पैसे येऊन जातात ऍज रिटर्न सोबत, इंटरेस्ट रेट सोबत सुद्धा या. सो कसं आहे की हे थोडंसं व्हॅल्युएबल वाटलं आणि एक प्रकारे पैसे सेव्ह पण राहतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर इंटरेस्ट रेट पण लागतो. सो त्याच्यामध्ये रिटर्न्स पण भेटतात. सो इट इज काइंड ऑफ लाईक अ रिअली नाईस टू मी. सो माझं जेव्हा पण पेमेंट वगैरे झाला की मी सरळ पैसे नाही का आता याच्यामध्येच टाकत जाईन. दॅट इज अ रिअली स्मार्ट वे टू सेव्ह माय मनी या. आता राईट नो माझ्या अकाउंटमध्ये 12,710 रुपये आहे आणि आजची तारीख काय आहे. आजची तारीख 16 आहे. 16 जुलै. म्हणजे अजूनपर्यंत नेक्स्ट पेमेंट व्हायसाठी आपल्याला अजून 14 आणि नंतर 10 दिवस किती होते 24 दिवस बाकी आहे. सो इट्स काइंड ऑफ लाईक अजून 1 महिना बाकी आहे या.
बट आपण महिन्याची वाट नाही पाहू. इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की पैसा सेव्ह करणं इम्पॉर्टंट नाही, आपल्यासाठी पैसा खर्च करणं इम्पॉर्टंट आहे फॉर आपल्या फ्युचरसाठी. यस, म्हणजे आपण समज जर फिल्म करिअरकडे वळून राहिलोय तर त्या गोष्टीला शिकण्यासाठी, किंवा समज जर मला पुण्यामध्ये इंटरव्ह्यू आहे तर तिथे जासाठी वगैरे, सो या सर्व गोष्टीसाठी हा पैसा इम्पॉर्टंट आहे. सो समज जर मला असं रिअलाइज झालं की आता माझा इंटरव्ह्यू आहे आणि मला पुण्याला जायचं आहे, माझ्यापाशी पैसे नाही आहे, तर हे पैसे त्याच गोष्टीसाठी आहे की मला ते पैसे तिथे खर्च करावे लागणार. सो दॅट इज रिअली इम्पॉर्टंट थिंग्स टू मी. सो काल मग असं काय झालं या त्याच्यानंतर मग मी सोनूला सांगितलं की तू वडिलांना पैसे मागायचे नाही, जेवढे काही पैसे आहे तू मला माग, मी तुला जेवढे काही पैसे ते पे करीन, बट तू वडिलांना पैसे मागायचे नाही. या सो आणि त्याच्यानंतर कसं की वडिलांनी एक गोष्ट रिअलाइज करून दिली की कसं आहे की आता आई वडील झाले म्हातारे आणि दे वोंट बी एबल टू सर्व्हाइव्ह ॲज लॉंग ॲज मच, म्हणजे अजून जास्त ते सर्व्हाइव्ह करू शकणार नाही, अशी त्यांची एक प्रकारे त्यांनी सांगितलं. या सो प्रॉब्लेम मग त्याच्यानंतर सोनूचं कसं काय, तिला कोण सांभाळणार वगैरे. आणि त्याच्यानंतर कसं आहे की या ड्युरेशन मध्ये नाही का मी नाही का माझ्या बहिणीपासून नाही का थोडस एक प्रकारे दूर राहून राहिलो म्हणजे काय म्हणजे अनकंडिशनली एक प्रकारे गॅप पडून राहिली. या म्हणजे तो भाऊ तर आहे, बट असं नाही की एक प्रकारे हे आहे की गरज पडली तर कॉल करेल, दॅट इज नॉट. या म्हणजे गरज पडली म्हणजे कशाप्रमाणे असते की हा आहे बात आहे, या दॅट इज द थिंग्स. या बट पाहू आता समोर काय होते कशाप्रमाणे. दिस थिंग्स हॅज टू बी डिसाइड वॉट एव्हर हॅड हॅपन्स इन फ्युचर. या सो काल मला खूप साऱ्या गोष्टी रिअलाइज झाल्या की आता मी वडिलांना पैसे मागू शकत नाही, आणि त्याच्यानंतर मला पैसे सेव्ह करणं इम्पॉर्टंट आहे, त्याच्यानंतर मला पुण्याला जाणं आणि मुंबईला जाणं पण इम्पॉर्टंट आहे. सो आणि त्याच्यानंतर माझे हार्ड दिवस म्हणजे माझे कठीण दिवस येणार आहे समोर, सो या गोष्टीसाठी मी प्रिपेअर राहू शकतो. आणि एक गोष्ट रिअलाइज झाली की आय एम अ फिल्म मेकर आणि आपण समोर जाऊन हेच करिअरकडे वळायचं आहे. सो येस, दॅट इज इट. या सो आता मी जास्त एक्सप्लेन करत नाही, मला खूप सारं एक्सप्लेन तर करू वाटत आहे, बट नॉट राईट नाऊ, कारण मला झोपायचं आहे, कारण उद्या सकाळी मॉर्निंग शिफ्ट पण आहे. सो या सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1611. राईट नाऊ वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू. सॉरी, काल मी वर्धेला होतो, सो वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.